माझे नाव कमल आहे. मी 27 वर्षांची आहे. माझ्या लग्नाला फक्त 2च वर्ष झाले होते. तेव्हाच समजले की माझी गर्भपिशवी खराब झाली आहे आणि मी कधीच आई होऊ शकणार नाही. म्हणून घरात आता लगेच माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार चालू होता. पण माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता. आम्ही मूल दत्तक घेतो म्हणत होता. पण घरातील बाकीची मंडळी या गोष्टीला सहमत नव्हती. घराचा वंश हा आपल्या रक्ताचाच हवा म्हणत होते. माझ्या घरात मी, माझा नवरा, एक लग्न झालेली पण नवऱ्याने टाकून दिलेली नणंद आणि सासू सासरे राहत होते. माझ्या नंदेला पहिलेही स्वतःचे एक मूल होते जे आमच्यासोबतच राहत होते आणि आताही जरी नवऱ्यानं तिला गेल्या 1 वर्षापासून टाकून दिलं होतं तरीही तिला दुसऱ्यांदा दिवस गेलेले होते. आश्चर्याची गोष्ट ही होती की तिच्या पोटातील बाळ कुणाचं आहे हे कुणालाच माहिती नसतानाही माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती तिची खूप काळजी घेत होती. माझी सासू तर तिच्या खूपच पुढे पुढे करत होती. मी मनात विचार करत असे, आपल्या मुलीने कुठे तोंड काळं केलं हे विचारायचं सोडून हे लोक तिला अजून पाठबळ देत आहेत. खरंच आपल्या नंदेच्या पोटात कुणाचं बाळ असेल? मी विचार करायचे. माझा नवरा तर माझ्या नंदेला खूप जीव लावायचा. त्यांच्यात खूप प्रेम आहे असं मला दिसायचं. रोज रात्री माझा नवरा त्याच्या बहिणीच्या रूममध्ये जायचा, तिची काळजी घ्यायचा, तिला बाहेरून वेगवेगळे पदार्थ खायला आणायचा. कधीकधी मला तिच्यावर जळायला व्हायचं की का तिचं नशीब इतकं चांगलं आहे. तिचा नवरा जवळ नसून पण सगळ्यांचं इतकं प्रेम फक्त पोटात बाळ आहे म्हणून मिळतं. आणि का माझे नशीब इतके फुटके की नवरा जवळ असून कुटुंब सोबत असून पण मी अशी एकटी? कारण मला मूलबाळ नाही म्हणूनच मी काहीही विचार करत बसे. पण मला माझ्या नवऱ्याचं तिच्या आसपास राहणं खूप खटकत असे. कधी तर संशयसुद्धा मनात कहर करून बसायचे माझ्या. म्हणून एक दिवस मी खूपच धाडस करून त्याला विचारलं की मला सांग, तुझ्या बहिणीचे तर लग्न 1 वर्षापासून तुटायच्या पेतात आहे. तिचा नवरा तर तिच्यापासून इतकं दूर आहे. मग ती तिच्या पोटात कुणाचं बाळ घेऊन फिरते? आणि त्यातली त्यात तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असून तुम्ही सगळे तिच्या काय इतकं पुढे पुढे करतात? तेव्हा नवऱ्याने पटकनच आमच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला, कमल, काय बोलत आहेस तू हे? आता माझ्याजवळ बोललीस ते ठीक आहे, पण घरात कुणाजवळ, खास करून माझ्या बहिणीसमोर असे बोलू नकोस. तिला कसं वाटेल आणि मग ती हे घर सोडून जाईल. तो असे बोलल्यावर मी त्याला म्हणाले, खरे बोलल्यावर इतकी काय भीती? गेली तर गेली. मला तरी तिच्यामुळे टोमणे ऐकावे लागणार नाहीत. आता माझ्या नवऱ्याला माझा राग आला आणि रागातच तो मला म्हणाला, आता बोलली, परत बोलू नकोस. तो रागातच घरातून बाहेर पडला आणि पुन्हा त्याच्या बहिणीच्याच खोलीत गेला आणि तिची काळजी घेऊ लागला. मला तर समजत नव्हते की हे सगळं काय चालू आहे. माझा नवरा इतकं का त्या बहिणीच्या पुढे पुढे करत आहे? मला त्या रात्री झोप येत नव्हती. म्हणून मी विचार केला, का नाही लगेच आपण एक मूल दत्तक घेऊन टाकावं? म्हणजे आपला नवरा त्यात बिझी तरी होऊन जाईल. म्हणून मूल दत्तक घेण्याची गोष्ट मी माझ्या नवऱ्याला बोलून दाखवली. तो खूप खुश झाला आणि लगेच त्याने 1-2 वर्षांचं बाळ घरात आणले. मीही खूप खुश होते. स्वतःच्या बाळाची तर नाही, पण एका दुसऱ्या बाळाची मी आई झाले होते. आता मी माझ्या बाळामध्ये व्यस्त होऊ लागले. त्यामुळे माझ्या नंदेकडे, नवऱ्याकडे आणि माझ्या घरच्यांकडे माझे लक्ष जरा कमीच होते. म्हणून तर सगळ्यांनाही बराच टाईम एकमेकांसाठी मिळत असे. काही दिवसात माझा नवरा एका खूप सुंदर स्त्रीला आमच्या घरी घेऊन आला. आपल्याला भाडेकरूची गरज आहे म्हणून माझ्या ओळखीतल्या दूरच्या मैत्रिणीला मी घरी आणले. तो आम्हाला सगळ्यांना बोलला. आश्चर्याची गोष्ट ही होती की ती स्त्री दिसायला खूप सुंदर होती. तिलाही कुणीच नवरा नव्हता. नवऱ्याने सोडून दिलं होतं.
तरीही ती ही एक गरोदर होती. तिच्या पोटाकडे बघून 3रा-4था महिना तिला सुरू असावा असे स्पष्ट दिसत होते. आणि अजून एक गोष्ट मला खटकली होती. माझ्या सासू-सासऱ्यांनी कशाचाच विचार न करता तिला वरच्या मजल्यावर राहण्याची परमिशन दिली. आता माझी ही सासू माझ्या नंदेप्रमाणेच त्या स्त्रीची काळजी घेत असे. मला तर आमच्या घरात काय चालू आहे हे समजत नव्हते. पण मला काय करायचे? काहीही झालं तर त्यांचंच नाव खराब होईल म्हणून मी तो विषय तिथेच बंद केला आणि माझ्या दत्तक घेतलेल्या मुलावर लक्ष देऊ लागले. एक दिवस सायंकाळी 6 वाजता घरात भाजीपाला नसल्याने मी मार्केटमध्ये गेले आणि भाजीपाला घेऊन घाईतच घरी परतले. पण घराच्या वरच्या मजल्यावर जे काही दृश्य मी बघितले, माझ्या पायाखालची जमीन सरकली. हातातील सामानाच्या पिशव्या खाली पडल्या. कारण समोर माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर गॅलरीत माझा नवरा आणि ती स्त्री दोघेही खूप जवळ होते. ती अगदी हक्काने माझ्या नवऱ्याला चेहऱ्याला स्पर्श करत होती. माझाही नवरा अगदी हक्काने तिच्या चेहऱ्यावर उडणारे केस कानाच्या मागे टाकत होता. त्यांच्यात काहीतरी नक्कीच आहे हे दिसत होते. हे काय सुरू आहे? क्षणभर मी विचार करू लागले. मित्रमैत्रिणी असे असतात का? माझ्या मनात आता संशय उत्पन्न झाला. रागातच मी घरात आले आणि त्या दिवशी स्वयंपाक न करताच मी माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घेतले. बाहेर सासूबाई माझ्या नावाने ओरडत होत्या. नंदेचा जेवणाचा वेळ झाला म्हणत होत्या. पण आज माझ्या कानावर कोणाचाही आवाज येत नव्हता. कारण माझा संसार तुटेल का या विचारातच माझं मन आतमध्ये खूप रडत होतं. एक भीती मनात भरली होती. आता सासूबाईंचा आरडाओरडा बघून माझा नवरा घाईतच वरतून खाली आला आणि काय झालं त्यांना तो बोलू लागला. तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या नवऱ्याला म्हणाल्या, तुझ्या बायकोला काय झालं कुणास ठाऊक? न त्या दत्तक घेतलेल्या तुमच्या मुलाकडे ती लक्ष देत आहे, न घरात काही स्वयंपाक करत आहे. कधीची स्वतःला बंद करून बसली. आता माझा नवरा तिला म्हणाला, ठीक आहे मी बघतो, तू काळजी नको करूस. तो रूममध्ये आल्याबरोबर मला आता बोलू लागला, काय झालं कमल, हे असं का वागत आहेस? आईला कामात मदत का करत नाहीस? तेव्हा चिडूनच मी म्हणाले, तुमच्या त्या मैत्रिणीला बोलवा ना तुमच्या आईला मदत करायला. आता माझा नवरा जरा गडबडला. मी लगेचच त्याला म्हणाले, मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही की माझाच नवरा एका दुसऱ्या स्त्रीसोबत. बोलता बोलता मी शांत झाले. माझा नवरा लगेचच चिडून मला म्हणाला, काय बोलत आहेस तू? तेव्हा मी लगेचच बघितलेलं पूर्ण दृश्य त्याला सांगितलं. तेव्हा तो मला म्हणाला, मला माफ कर कमल, पण ज्या स्त्रीची तू गोष्ट करत आहेस ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो आणि तिच्या पोटात वाढणारं ते बाळ माझंच आहे. हे बघ, ती माझी दूरची मैत्रीण नसून माझी दुसरी बायको आहे. आता मात्र मी खूपच रडू लागले आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले, तुमचं तर माझ्यावर खूप प्रेम होतं ना, तुम्ही दुसरे लग्न करायलाही अजिबात तयार नव्हते, मग का तुम्ही मला असा धोका दिला? आपण तर दत्तक मूल घेतले होते ना. पण बरोबर आहे, ते मूल दत्तक आहे, तुमच्या रक्ताचं नाही. मग घराचा वंश कसा बनू शकेल माझे बाळ? मी रडता रडता खाली बसले. माझा नवरा लगेचच मला म्हणाला, तुला जो विचार करायचा आहे तो तू कर, पण जे सत्य आहे ते मी तुला सांगितलं. ती स्त्री माझी बायको आहे आणि मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो, अगदी तुझ्यासारखंच. इतकं बोलून माझा नवरा तिथून निघून गेला. आता मात्र माझ्या संसाराचं काय होईल मी विचार करू लागले. का माझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं असावं? मला माझे प्रश्न दिसत होते, पण त्यांचे उत्तरं मिळत नव्हते. नंदेसोबत सुद्धा त्याचं काय नातं आहे हे सुद्धा मला कळत नव्हतं. तो माझ्यापासून काही लपवत आहे का? माझ्यासोबत काही धोका होत आहे का? मला काहीच समजेना.
त्या दिवशी घरात रडागागी करून मी पूर्ण घर माझ्या डोक्यावर घेतलं होतं, पण कुणालाच काही फरक पडला नव्हता. मी तर ते घर सोडून माझ्या त्या बाळाला घेऊन माझ्या माहेरीही जाऊ शकत नव्हते, कारण या जगात आता मला कोणीच राहिले नव्हते. माझे आईवडील, माझा भाऊ आणि माझी एक बहीण देवदर्शनाला जाताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊन सगळेच देवाघरी गेले होते, म्हणून मी एक अनाथ मुलगी म्हणून राहिले होते. त्यातली त्यात स्वतःला मूल झाले नव्हते आणि कधी होऊही शकणार नाही, म्हणूनच नवऱ्याचं लक्ष दुसऱ्या स्त्रीवर पडलं असावं मनात विचार करत होते. घरातील कोडे एकापेक्षा एक अडकत चालले होते. ते कसे सोडवू मला काहीच कळत नव्हते. एक दिवस मध्यरात्री माझ्या नंदेच्या खोलीतून खूप हसायचा आवाज येत होता. त्या आवाजाने मला झोप येत नव्हती, म्हणून त्यातच माझा नवरा माझ्याजवळ झोपलेलाही नव्हता. कदाचित तो वरती त्या दुसऱ्या बायकोकडे गेला असावा. कदाचित आता त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं असावं, मी मनातच विचार केला. पण तितक्यातच माझे 2 वर्षांचे बाळ खूप जास्त रडू लागले. जे काही केल्या माझ्याकडून शांत होत नव्हते. तोच वरतून माझ्या नवऱ्याची दुसरी बायको धावतच खाली आली. आपण गरोदर आहोत, आपल्याला 3रा-4था महिना सुरू आहे हे सुद्धा ती माझ्या त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने विसरली आणि धावतच माझ्याजवळ येत त्याला उचलून घेऊन ती शांत करू लागली. आश्चर्याची गोष्ट ही होती की ते बाळ त्या स्त्रीच्या हातात गेल्याबरोबर अगदी शांत राहिले, जसे ते बाळ तिच्याच स्पर्शाची वाट बघत असावं. आता मी तर मला स्वतःलाच खूप जास्त कोसत होते की देवाने मला आई बनण्याचं सुख दिलं तर नाहीच, पण दत्तक घेतलेला मुलगासुद्धा मला आई म्हणायला तयार नाही. इतकं प्रेम, इतकं जीव लावूनसुद्धा माझ्याकडून ते बाळ शांत होत नाही. पण माझ्या सवतीकडून ते किती पटकन शांत झाले, जसे की तीच त्याची जन्मदाती आई आहे. तिने बाळाला शांत करून माझ्याकडे दिले. मी फक्त डोळ्यांनीच तिला धन्यवाद केले. आता ती परत वरती तिच्या खोलीत गेली. बाळाला मी तसेच झोपवले आणि त्या स्त्रीसोबत बोलण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मला माहिती होतं माझा नवरासुद्धा तिच्या जवळच असेल, पण रूमचा दरवाजा वाजवल्यानंतर तो उघडाच होता, म्हणून तो ढकलतच मी रूममध्ये गेले. पण तिथे ती स्त्री एकटीच झोपलेली होती. पूर्ण रूममध्ये माझा नवरा तिथे कुठेच नव्हता. आता मात्र तिची झोप मोडू नये म्हणून हळूच दरवाजा बंद करून मी माझ्या खोलीत येऊ लागले. तोच परत एकदा धक्का बसेल अशी गोष्ट माझ्यासमोर आली. माझा नवरा इतक्या मध्यरात्री त्याच्या बहिणीच्या खोलीतून बाहेर पडत होता आणि दबक्या पावलांनी आमच्या खोलीकडे जात होता. त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याच्या त्या कपड्यांवरून मी ओळखले की तो माझाच नवरा आहे. म्हणजे त्याच्या बहिणीचे आणि त्याचे काही संबंध आहेत का? मी काहीही विचार करू लागले होते. तिच्या पोटातील बाळ हे माझ्या नवऱ्याचंच आहे का? कारण घरातील सगळ्यांनाच माझ्या नवऱ्याचा अंश हवा होता, म्हणून ह्या लोकांनी कुणाशी काहीही घेणं देणं नाही. ते इतक्या खालपर्यंत विचार करू शकतात आणि जाऊ शकतात. स्वतःच्या मुलाला मुलीकडे पाठवायलाही हे चुकणार नाही. आणि माझा नवरा घरात दुसरी बायको घेऊन आला आहे तरी त्या बहिणीकडे जाऊन असे का करतोय? मी मनातच आता विचार करत होते. माझा संशय आता पूर्णपणे पक्का झाला होता की माझ्या नंदेच्या पोटात हे माझ्याच नवऱ्याचं मूल असावं. कारण माझी सासू, माझा नवरा तिची जशी काळजी घेत होते त्यावरून हे स्पष्टपणे दिसत होते. आज मला त्याला बोलवून दाखवायचे नव्हते, रंगेहात पकडायचे होते. माझ्या सवतीला सुद्धा काही प्रश्न मला विचारायचे होते की का माझं आयुष्य तिने बर्बाद केलं, का माझ्या नवऱ्याला तिनं आपलं बनवलं आणि का माझं बाळ तिच्याकडे गेल्यावर नेहमीच शांत राहतं जसे ते तिचेच मूल आहे. आता मी या संधीची वाट बघत होते. मी खोलीत गेल्याबरोबर काही वेळातच माझा नवरा तिथे आला. तो आल्याबरोबर त्याच्या कपड्यांवरूनच
मी ओळखलं की त्याच्या बहिणीच्या रूममधून येणारा तो व्यक्ती हा माझा नवराच आहे. मला आता माझ्या नवऱ्याचा खूप राग येत होता. त्याचा खूप तिरस्कार वाटत होता. मी अशा व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून स्वतःचाही मला खूप जास्त राग येत होता. पण थोड्याच दिवसात मी सगळ्यांसमोर ही सत्यता घेऊन येणार आणि माझ्या बाळाला घेऊन हे घर कायमचं सोडून देणार, मी मनापासून ठरवलं. कारण मी अशा लोकांसोबत आणि अशा नवऱ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवू शकणार नव्हते. आता रोज रात्री असेच घडत होते. म्हणून एके रात्री मी माझ्या नंदेच्या खोलीत लपून बसायचं ठरवलं आणि मोबाईलमध्ये सगळे रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. आज मी पूर्ण प्लॅन बनवला होता, पण माझं बाळ मध्येच झोपेतून उठले तर. म्हणून आज मी माझ्या सवतीची मदत घेतली आणि माझ्या बाळाला तिच्याकडे सांभाळण्यासाठी दिले. आज माझी तब्येत ठीक नाही असे तिला सांगितले. तिने खुशीतच माझे बाळ स्वतःकडे घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावर चुंबन घेऊ लागली. तिची आणि त्याची ममता बघून मला जळायला होत होतं. पण थोड्याच वेळाची तर गोष्ट होती, म्हणून मी स्वतःवर ताबा ठेवत मी माझ्या रूममध्ये आले आणि ती स्त्री माझ्या बाळाला घेऊन वरती तिच्या खोलीत निघून गेली. आता मी गुपचुपच माझ्या नंदेच्या खोलीत जाऊन लपून बसले. माझे नंदेचे दिवस भरत आले होते. गेले कित्येक महिन्यांपासून तिच्या नवऱ्याचा चेहराही मी या घरात बघितला नव्हता. पण तरीही माझी नणंद खूपच खुश दिसत असे. थोड्याच वेळात गुपचुपच दबक्या पावलांनी माझ्या नंदेच्या खोलीत एक पुरुष घुसला. मला माहिती होतं तो माझा नवराच आहे, पण तो माझ्या नंदेच्या रूममध्ये का येतो? खरंच त्यांच्यामध्ये काही आहे का? या शोधातच मी आज अशी चोरून त्यांच्यावर नजर ठेवत होते. आता रूममध्ये ती व्यक्ती माझ्या नंदेच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तिने लगेचच लाईट लावला. मला तर धक्का बसला, कारण तो माझाच नवरा होता हे मला दिसलं. म्हणून मी खूपच निराश झाले. पुढे जे काही होईल ते बघण्याची माझ्यात आता ताकद नव्हती. म्हणून मी तिथून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मी उठून उभी राहणार तोच दरवाजा परत वाजला आणि काय आश्चर्य, माझ्या नंदेचा नवरा खोलीत गुपचुपच घुसला आणि त्याच्या बायकोला मिठी मारत कशी आहेस विचारू लागला. तिघांच्याही गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत जात होता, जो मला नेहमीच रात्री यायचा. म्हणजे रोजच असं घडत असेल का, मी विचार करत होते. माझ्या नंदेचा नवरा चोरूनच आमच्या घरात का येतो मला कळत नव्हते. आणि यात माझ्या नवऱ्याचा काय रोल आहे हे सुद्धा समजायला मला खूप जास्त कठीण झाले होते. तेव्हाच माझ्या नंदेचा नवरा माझ्या नवऱ्याला म्हणाला, मला माफ करा, तुम्हाला माझ्यामुळे हे सगळं करावे लागत आहे. काश त्यावेळी माझी बहीण वर्षा म्हणत होती तर मी तुमचं आणि तिचं लग्न लावून द्यायला हवं होतं. म्हणजे जे झालं ते कधी घडलंच नसतं. आता मात्र मी बारकाईने त्यांचं बोलणं ऐकू लागले की नंदेचा नवरा असं का बोलत आहे, काय रहस्य दडले आहे यांच्या बोलण्यात. पुढे तो बोलला, तुम्ही माझ्या बहिणीला तुमच्या घरात घेतलं, तिची काळजी घेत आहात, किती सहज तिचं मूल तुम्ही स्वीकारलं. तुम्ही आमच्यामुळे दूर झाले. तुमचं एकमेकांवर असणारं प्रेम बघून आम्ही तेव्हा लग्न करून द्यायला हवं होतं तुमचं. पण आम्ही त्या मुलाची श्रीमंती बघून माझ्या बहिणीला त्याला सोपवलं आणि तुमच्यासारखा हिरा गमावला. पण माझी बहीण तुम्हाला कधीच विसरू शकली नाही. ती तुमच्यापासून गरोदर असल्याचं लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजलं आणि तिच्या त्या नवऱ्यालासुद्धा ते समजलं. आणि त्या व्यक्तीनं माझ्या बहिणीवर अत्याचार करायला सुरू केले. रोज तिच्यावर बळजबरी करणं, तिला मारणं त्याचं सुरूच होतं. तिच्या शरीरासाठी आणि तिच्या सुंदरतेवर भाळून त्यानं तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण रोज तिचं जीवन त्याने नरक बनवून ठेवले होते. अशातच तिने तुमच्या बाळाला जन्म दिला. कसे तरी 2 वर्ष ती तिथे त्या नवऱ्यासोबतच राहिली. त्या व्यक्तीचे त्रास ती सहन करू शकत नव्हती, म्हणून तिने तिचं जीवन संपवण्याचे ठरवले.
आणि आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण तेव्हाच मी तिथे गेलो आणि तिला वाचवलं. माझ्या बहिणीनं तिच्यासोबत काय घडलं ते सगळं मला तेव्हा सांगितलं आणि रागातच मी तिच्या त्या नवऱ्याला मारण्यासाठी गेलो. पण मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला मारले नाही. आधीच तिथे कोणीतरी त्याला मारले होते, पण त्याच्या घरच्यांनी सगळा काही आरोप माझ्यावर लावला. म्हणूनच मला असं लपून 1 वर्षापासून राहावं लागत आहे. जोपर्यंत ही केस संपत नाही, खरा गुन्हेगार पकडला जात नाही, तोपर्यंत मला असंच लपून माझ्याही बायकोला भेटावं लागत जाईल. माझ्या बायकोची, मुलाची तुम्ही गेल्या 1 वर्षांपासून जी काळजी घेत आहात त्यासाठी खरंच मी खूपच आभारी आहे. आणि माझ्या बहिणीला तुम्ही स्वतःची दुसरी बायको म्हणून स्वीकारलं यासाठीही मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. तो व्यक्ती माझ्या नवऱ्याच्या समोर आपले हात जोडून त्याचे आभार मानत होता. माझ्या नवऱ्यानेही त्याला काळजी करू नका, मी आहे ना, असे आश्वासन दिले. पुढे माझा नवरा म्हणाला, दाजी, तुम्ही जर माझं लग्न तुमच्या बहिणीसोबत वर्षासोबत अगोदरच करून दिले असते तर आज हे सगळं घडलं नसतं. मी माझ्या बायकोला धोक्यात ठेवलंय असे तिला कधीच वाटले नसते. आता मात्र हे सगळं ऐकून मला तर माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे तेच समजेना. माझा नवरा पुढे लगेचच म्हणाला, चला, जे झालं ते झालं. दिवस उजाडायच्या आत तुम्हाला इथून निघावे लागेल. माझे कपडे मी बाहेरच ठेवले आहे, तुम्ही तेच घाला आणि इथून जा. म्हणजे याआधीही मी नंदेच्या नवऱ्यालाच बघितले होते, ज्याला कपड्यांवरून मी माझा नवराच फसले. तितक्यातच आता मी जातो म्हणत माझा नवरा त्यांच्या रूमच्या बाहेर निघाला. मीही घाईतच लपून तिथून बाहेर पडले आणि आमच्या खोलीत जाऊन माझ्या नवऱ्याची वाट बघू लागले. थोड्याच वेळात माझा नवरा रूममध्ये आला. मी त्याला लगेचच विचारले, कुठून आलास? त्याने खोटे बहाणे सांगायला लगेच सुरू केले. पण मी लगेचच त्याला म्हणाले, मी आत्ता जे काही बघितलं ऐकलं ते सगळं खरं आहे. तो जरा टकामकाच माझ्याकडे बघू लागला आणि मला म्हणाला, हो, तू जे बघितलं ऐकलं ते सगळं खरं आहे. वरच्या मजल्यावर राहणारी 3री वर्षा माझ्या बहिणीची नणंद आहे. आपल्या लग्नाअगोदरच मी तिच्या प्रेमात होतो. आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करायचो की तन आणि मन आम्ही एकमेकांना सोपवलं होतं. पण माझ्या बहिणीच्या घरच्या लोकांना त्यांच्या मुलीसाठी माझ्याहीपेक्षा श्रीमंत मुलगा शोधायचा होता. आमचं प्रेम त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं. जर मी तिची साथ सोडली नाही तर ते माझ्या बहिणीला टाकून देतील या धमक्या ते मला आणि माझ्या आईवडिलांना देत होते. म्हणून मी वर्षासोबत माझे नाते कायमचे तोडले आणि तिला त्या मुलासोबत लग्न करायला सांगितले. फक्त माझ्या सांगण्यावरूनच तिने त्या मुलाशी लग्न केले, ज्याने तिला खूपच त्रास दिला. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजले की ती आई होणार आहे. माझे बाळ तिच्या पोटात वाढत आहे. तिने ही गोष्ट तिच्या त्या नवऱ्यालाही सांगितली. तो फार चिडला, पण त्याने तिला टाकून दिले नाही. कारण वर्षा खूपच सुंदर होती. तिच्या शरीरासोबत खेळण्यासाठी त्यानं तिला स्वीकारलं, पण रोज तिच्यावर तो खूप अत्याचार करायचा. वर्षाने माझ्या बाळाला जन्म दिला, जे आता तुझ्याकडे आहे. त्या माणसाने त्या बाळाला कधीच स्वीकारलं नाही, कारण ते माझं होतं. पण त्या माणसाचे अत्याचार काही केल्याही थांबले नव्हते. माझे बाळ ती गेल्या 2 वर्षांपासून फक्त एकटीच सांभाळत होती. अशातच तिने एकदा मला फोन केला आणि सगळी काही हकीकत सांगितली. पण माझे लग्न आता तुझ्यासोबत झाले होते, म्हणून काय करावे मला कळत नव्हते. सत्य काय आहे तुला जर सांगितलं तर तू मला समजून घेशील का नाही ते माहीत नव्हते. जर तू मला सोडून गेली तर त्या विचारानेच मी तुझ्यापासून सगळे काही लपवले. कारण लग्नानंतर मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आणि तिला विसरलो. तूच सगळं काही मानले. पण वर्षाचा जेव्हा फोन आल्यावर मला राहावलं गेलं नाही. माझ्या पहिल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि म्हणूनच मी तिला भेटण्यासाठी
तिच्या घरी गेलो. त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या बाळाला भेटलो. अतिशय प्रेमाने तिनं त्याला वाढवलं होतं. आपल्याही मॅरेज लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू होते. तूही मूल दत्तक घेण्याबद्दल बोलत होती, म्हणून माझ्या डोक्यात तेव्हाच ही कल्पना सुचली. मी वर्षाचे आणि माझे बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आणि तिलाही तसे सांगितले. पण त्याही दिवशी आमच्या दोघांमध्येही जवळीक निर्माण झाली. ती माझ्यावर किती प्रेम करते आणि मी तिच्यावर आजही तितकंच प्रेम करतो हे तेव्हा मला समजले. आणि तेव्हाच ती माझ्यापासून दुसऱ्यांदी गरोदर राहिली. आता तर तिचा नवरा पण या जगात नव्हता, म्हणून मला तिला स्वीकारावेच लागले, कारण या जगाने तिला असे जगू दिले नसते. पण माझे आता लग्न झाले आहे, मी तिला स्वीकारेल का? त्यात नवऱ्याचा त्रास हा सगळा विचार करून तिने आत्महत्याचा प्रयत्न केला हे मला माझ्या दाजींकडून समजले. तिच्या नवऱ्याचा कुणीतरी तेव्हा खून केला हे सुद्धा समजले आणि त्याचा सगळा आरोप माझ्या दाजींवर आला. म्हणूनच माझे दाजी त्यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींपासून लपून राहतात. ते फरार आहे म्हणून आजही पोलीस त्यांना शोधत आहे. पण त्यांचं माझ्या बहिणीवर खूपच प्रेम आहे, म्हणूनच ते तिला रोजच भेटायला इथे येतात आणि त्यांनीच मला त्यांच्याही बहिणीची काळजी घे, तिला स्वीकार म्हणून सांगितलं. मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा माझ्या आईबाबांना तर फारच आनंद झाला. कारण तर तुला माहीतच आहे, कारण तू कधीच आमचा वंश पुढे नेऊ शकत नव्हती आणि मी तुला सोडूही शकत नव्हतो. त्यांची इच्छा पूर्ण झाली होती, तीही वर्षातर्फे, कारण तिच्या पोटात वाढणारं बाळ हे माझंच होतं. मी तिला घरी घेऊन आलो आणि ती माझी दुसरी बायको आहे असं तुला आणि घरच्यांना सांगितलं. तिच्यासोबत मंदिरात जाऊन मी तेव्हा लग्न केलं होतं. पण तिने आपलं पहिलं मूल तुला सोपवलं, जे की माझंच आहे, कारण माझ्याबद्दल मी आधीच तिला सगळं काही सांगितलं होतं. त्यामुळेच तिनं ते मूल तुला दिलं. मला माफ कर कमल, मी चुकलो. पण पहिलं प्रेम विसरता येत नाही. घरच्यांच्या प्रेशरमुळे मी तुझ्यासोबत तेव्हा लग्न केलं, पण वर्षाला विसरू शकलो नाही. तू माझी पहिली बायको तर झालीस, पण पहिलं प्रेम वर्षाच होती. तिचा भाऊ एका गुन्ह्यामधून बाहेर पडण्यासाठी तरफडत आहे, जो त्याने कधी केलाच नाही. माझ्या बहिणीचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर निर्भर आहे. त्याची बायको म्हणजेच माझी बहीण आणि तिचे मुले, सगळ्यांच्या आनंदाचा, खुशीचा मलाच विचार करावा लागतोय. मी वर्षाला असं एकटं सोडू शकत नाही. तिला माझी खूप गरज आहे. माझा नवरा डोळ्यात पाणी आणत हात जोडून मला हे सगळं सांगत होता, पण आता मला काहीच वाटत नव्हते. माझ्या नवऱ्याबद्दल राग नव्हता. बेडवर झोपलेल्या त्या बाळाला मी हातात उचलून घेत म्हणाले, म्हणजे हे आपलं बाळ आहे? तोही हो म्हणाला. हे सगळं त्याच्यासोबत घडलं गेलं होतं. त्याच्यात माझ्या नवऱ्याची काहीच चूक नव्हती की त्या वर्षाचीही काही चूक नव्हती. म्हणून मी त्या दोघांनाही माफ केलं. माझ्या नवऱ्याला त्या आमच्या बाळासोबतच मी मिठी मारली आणि वर्षाला माझी छोटी बहीण म्हणून स्वीकारलं. तिच्या गरोदरपणात तिची खूप काळजी घेऊ लागले. माझ्या मुलाला सांभाळू लागले. तसेच माझी नणंद, हिच्याबद्दलही माझा गैरसमज जो होता तो दूर झाला. तीही पवित्रच होती. तिच्याच नवऱ्याचं बाळ हे तिच्या पोटात होतं. आता मीही माझ्या नवऱ्याकडे माफी मागू लागले. माझ्या मनात येणारे वाईट गैरसमज दूर झाले होते. माझा नवरा खूप चांगला होता. मीच त्याच्याबद्दल वाईट विचार करत होते. त्याने मला सोडले नाही. त्याने मला आई बनवले. आपल्या प्रेयसीपेक्षा त्यानं पहिलं स्थान मला दिलं. आपली बायको म्हणून मला एक ओळख दिली. यातच मी खूप खुश आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य दिसतं तसं नसतं
आणि म्हणूनच जग फसतं. आईवडिलांनी आपल्या मुलांचा विचार घेऊनच त्यांचं लग्न ठरवावं. त्यांचं आयुष्य बर्बाद करू नये. त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जर लग्न झाले नाही तर ते मुलं मुली आयुष्यभर खुश नसतात. एकमेकांच्या आठवणीत झुरतात. एकतर स्वतःला संपवतात किंवा वाईट मार्गाला लागतात. चला तर मग ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.